स्वागत आहे वैशाली किचन मराठीमध्ये। आज आपण कुरकुरी भेंडी कशी बनवायची ते बघून घेऊया। एकदम सोपी रेसिपी आहे। हा कुरकुरी भेंडी संध्याकाळचा चहा बरोबर असं बनवून खाल्ले तर खूप छान लागते। एकदम सोपी रेसिपी आहे आणि आपल्याला की आवडणार आहे हा भेंडीची कुरकुरी। आणि लहान मुलाला तरी अशी करून दिले तर वेगवेगळ्या पद्धतीने आवडीने खाणार। चला मग सुरुवात करूया हा कुरकुरी भेंडी कशी बनवायची म्हणून। पहिला तर ते आपण स्वच्छ धुवून कॉटनच्या कपड्याला व्यवस्थित पुसून घ्यायचं आणि अशा प्रकारे कट करून घ्यायचे। भेंडी कशी कट करायचं म्हणून तुम्हाला दाखवण्यासाठी मी इथे एक ठेवलेली, बाकीचा मी कट करून घेतलेली। आता दोन्हीकडून असं बाजू कट करून घ्यायचे। कॉर्नर कट झाल्यानंतर आता आपण मधोमध कट करून घ्यायचे। बिया काढून घ्यायचे त्याच्यामधून। बिया काढून झाल्यानंतर आता आपण याच्यात 3 भाग करून कट करून घ्यायचे। 3 पीसेस कट करून घ्यायचे आहे अशा प्रकारे। हे आपण कशी काढायची तुम्हाला दाखवते। असं चाकूने साइडने असं कट करून घ्यायचं आणि बिया आपोआप एकदम सोपीमध्ये येऊन जाते। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे। या काढून झाले की आता आपण कट करून घ्यायचं। पाहिजे तर 3 पीसेस पण कट करू शकतात भेंडी, किंवा 4 पीसेस करून पण कट करू शकतात। इथे मी दोन्ही पण कट करून दाखवलेली, तशी पण कट करून घ्या। आणि कट करून झाल्यानंतर बाउल घ्यायचे। हा बाउल मध्ये चण्याचे पीठ टाकून घ्या। इथे मी 4 चम्मच चण्याचे पीठ टाकतोय। चण्याचे पीठ टाकल्यानंतर आता आपण तांदूळचे पीठ टाकून घ्यायचे। इथे मी 1 चम्मच तांदूळचे पीठ वापरलेले। तांदूळचे पीठ टाकल्यामुळे काय होईल, भेंडीची कुरकुरी बनवताना फ्राय करताना एकदम क्रिस्पी येतो। त्यामुळे तांदूळचे पीठ वापरून घ्या तुम्ही पण। तांदूळचे पीठ टाकल्यानंतर हळद टाकून घ्या 1 चम्मच, 1 छोटा चम्मच। आणि लाल तिखट टाकून घ्या चवीनुसार। इथे मी 1.5 चम्मच लाल तिखट टाकले। लाल तिखट झाल्यानंतर धनिया पावडर टाकून घ्या 1 चम्मच। आणि हा सगळा मसाला पिठामध्ये मिक्स व्हायच्यापर्यंत मिक्स करून घ्यायचे चम्मचने अशा प्रकारे। तर व्यवस्थित मिक्स झालेले। आता आपण काय करायचे, व्यवस्थित मसाला मिक्स झालेली आहे। आता आपण त्याच्यामध्ये कट करून घेतलेली भेंडी टाकून घ्यायचे। व्यवस्थित हा मसाला लागायच्यापर्यंत, पीठ लागायच्यापर्यंत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे अशा प्रकारे। तुम्ही पाहिजे तर भेंडीवरतीच हा सगळा मिक्स केलेले पदार्थ वरतून टाकले तर पण चालेल, काही हरकत नाही। इथे मी पिठामध्येच मिक्स केलेली आहे। आता आपण ओवा टाकायचे। ओवा असा हाताने क्रश करून घातल्यामुळे काय होईल, व्यवस्थित खूप छान फ्लेवर येईल ओवाची। आणि ओवा टाकल्यानंतर लिंबूचा रस टाका 1 चम्मच, 1 छोटा चम्मच लिंबूचा रस टाकल्यानंतर व्यवस्थित आता आपण मिक्स करून घ्यायचे। आता परत हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। मिक्स झाल्यानंतर आता आपण मीठ टाकून घ्या चवीनुसार। लास्टला आपण कधी पण भेंडीचं कुरकुरी बनवताना लास्टला मीठ टाकून घ्यायचे, कारण पहिलाच आपण मसाल्यामध्ये मीठ टाकले तर पाणी सुटायला सुरुवात होते। त्यामुळे लास्टला मीठ टाकून घ्यायचं। आणि 1 चम्मच चाट मसाला टाकून असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। पहिलाच आपण मीठ टाकले तर भेंडीमध्ये चिकट असते, ते सोडायला सुरुवात करते, म्हणून लास्टला मीठ टाकायचं। थोडीशी पाणी टाकायचं 1 चम्मचभर। पाणी टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। भेंडीला व्यवस्थित पीठ लागायच्यापर्यंत असंच मिक्स करून घ्यायचं। जर नाही लागत असले तर थोडा पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आता व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आता आपण
तेलामध्ये तळून घ्यायचे किंवा फ्राय करून घ्यायचे। तेल तापायला ठेवलेले, तेल व्यवस्थित तापू द्यायचं, एकदम कडक होऊ द्यायचं तेल। मध्ये आपण मिक्स केलेली भेंडी टाकून चेक करून घ्यायचे अशा प्रकारे। बस आपला भेंडी कुरकुरीत होईल, क्रिस्पी होईल। तेल तापले की नाही म्हणून एक टाकून बघायचे, इथे व्यवस्थित तेल तापलेले तुम्ही बघू शकता। आता आपण मसाल्यामध्ये मिक्स केलेले हा भेंडी टाकून घ्यायचे अशा प्रकारे तेलामध्ये सोडताना असं हाताने मोकळा करून टाकून घ्यायचे। तर तुम्ही बघू शकता मी कशी टाकतोय म्हणून, अशा प्रकारे टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित गॅस फास्ट करूनच आपण हा भेंडी तळून घ्यायचे किंवा फ्राय करून घ्यायचे। जोपर्यंत क्रिस्पी होत नाही तोपर्यंत आपण असाच फ्राय करून घ्यायचा आहे। व्यवस्थित 1 मिनिट फ्राय झाल्यानंतर चम्मचने असा पलटी मारून घ्यायचं आहे किंवा असं हलवून घ्यायचं आहे। बघू शकता भेंडीला सोनेरी रंग यायला सुरुवात झालेली, अशा प्रकारे आपण फ्राय करून घ्यायचे। परत थोडीशी फ्राय झाले की परत चमच्याने असं हलवून घ्यायचे, हलवून झाल्यानंतर परत फ्राय करून घ्यायचे। आपला भेंडी कुरकुरी व्यवस्थित फ्राय झालेली तुम्ही बघू शकता, अशा प्रकारे तुम्ही पण फ्राय करून घ्यायचे। आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। तुम्ही बघितले तरच कळणार कशी प्रकारे फ्राय करून घ्यायचं म्हणून। पण प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर आता आपण उरलेली पण तसंच त्या प्रोसेसने आपण तेलामध्ये सोडून घ्यायचा। हा भेंडी व्यवस्थित असं मोकळा करून टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे। गॅस फास्ट करूनच आपण व्यवस्थित तेलामध्ये सोडून घ्यायचे। तेल खूप गरम असते, तेलामध्ये भेंडी टाकताना आरामात सोडायचं आहे आणि तेलामध्ये थोडीशी फ्राय झाल्यानंतर भेंडी पलटी मारून घ्यायचं आहे किंवा चम्मचने असं हलवत राहायचं आहे। व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। हा भेंडी कुरकुरी बनवायची एकदम सोपी रेसिपी आहे, तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि मला नक्की तुम्ही ट्राय केल्यानंतर कमेंट बॉक्समध्ये कळवा कशी झाली होती म्हणून। तुम्हाला हा रेसिपी आवडली असले तर प्लीज लाईक करा आणि शेअर करा, सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यानंतर बाजूला बेल बटन असते ते पण दाबायचं विसरू नका। परत भेटू एक छान रेसिपी बरोबर। थँक्यू।